जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आज प्रत्यक्ष भेटत आहोत. काहीही विचारू शकता. हे आध्यात्मिक विज्ञान आहे. सांसारिक, धार्मिक आणि आध्यात्मिक समस्या, त्या समस्या दादा भगवानांच्या आध्यात्मिक विज्ञानाने आपण सॉल्व करू शकतो, ज्यामुळे आपण जीवनात आध्यात्मिकतेत आत्म्यात जास्त प्रगती करू शकू. संसारात धार्मिक तर आपण कित्येक लहानपणापासून जन्म झाला ज्या कुळात, तिथे आपल्याला काही ना काही धर्माचं शिकवलं जातं. भगवंताची एवढी भक्ती करा, एवढा मंत्र वाचा, एवढं पठण करा, एवढी पूजा करा, असं दर्शन घ्या. आणखी धार्मिक क्रियाही आपण करत असतो. उपास करतो, एकादशी करतो. मग आपण असा विचार करतो की चिंता तर कधी ना कधी वाटतच राहते. कोणाशी ना कोणाशी मतभेद होतातच, संघर्ष होतोच. कधी दुःख भोगावं लागतं. आपल्याकडून कोणाला दुःख पोचवलं जातं. धर्म ह्यालाच म्हणतात की कोणाला दुःख होऊ नये आपल्या व्यवहाराने, तरच खूप मोठा परिणाम होत असतो धर्माचा, असं म्हटलं जातं. बघा, धार्मिक वागतो पण म्हणजे अभ्यास करतो तेव्हा अभ्यासाचा जेव्हा रिझल्ट येतो किती पर्सेंट, तर 45%, मग समजायला लागतं की अजूनही अभ्यासाची मेहनत, त्याची गरज आहे. 95% मिळाले तर मग बरं आहे, हुशार आहे. तसा धार्मिकतेचा परिणाम काय व्हायला हवा? आपले क्रोध, मान, माया, लोभ, विकार कमी व्हावेत, इतरांना दुःख होऊ नये. क्रोध आला तरी तो आतल्या आतच पुन्हा थांबावा, आतल्या आत. मग अगदी त्याची धग ती कुणालाही लागू नये. एवढं झालं तरी खूप मोठा धर्म आपण जो पाळतो आहे त्याचं फळ आपल्याला मिळतं आहे म्हटलं जाईल. आणि अध्यात्म ते तर धर्माची पुढची गोष्ट आहे. तिथे क्रोध, मान, माया, लोभ समाप्त होतात. बघा, आपण किती संपूर्ण आयुष्य काही ना काही धर्माचं करतो. त्याचं फळ आपण असं चेक करायला हवं की आपला क्रोध किती कमी झाला आहे, चिंता किती कमी झाली आहे, मतभेद किती कमी झाले, ईर्ष्या, जेलसी, स्पर्धा किंवा मतभेद कोणाचे आपल्याबरोबर आपले कमी झाले का? किती कमी झाले? ते सगळे आतल्या आत थांबले, तेवढेच कमी झाले तर खूप मोठं धर्मध्यान म्हटलं जाईल. धर्म म्हणजे वाईट त्यागा, चांगलं पकडा. वाईट म्हणजे चोरी करणं, खोटं बोलणं, इतरांना दुःख देणं, नुकसान करणं, लोभानं, मोहानं, मानानं, अभिमानानं, अहंकारानं, बुद्धीने. जास्त बुद्धिवान कमी बुद्धिवानांचा फायदा घेत असतात. अति हुशार असतील ते कमी हुशार असले त्यांना फसवतात, नुकसान करतात त्यांचं. या सगळ्याला अशुभ म्हटलं जातं, वाईट म्हटलं जातं. नंतर व्यसन आहे, साऱ्या वाईटात ते येतंच. ते सुटावं. धर्म कशाला म्हटलं जाईल? कोणाला दुःख द्यायचं नाही. क्रोधाने किंवा मानाने, अपमानाने, लोभ लालसेने, विषयविकाराने कोणालाही दुःख देत नाहीत. त्याला खूप मोठा धार्मिक म्हणता येईल बघा. आणि अधर्माने पाप बांधलं जातं, धर्माने पुण्य बांधलं जातं. पण धर्म आणि अधर्माच्या पुढचा जो विचार आहे त्याला अध्यात्म म्हटलं जातं. अध्यात्म म्हणजे आत्मसन्मुख होणं, अविनाशी आत्म्याच्या अनुभूतीमध्ये प्रगती करणं. या संसारात वाईट विनाशी आहे, चांगलंही विनाशीच आहे. आणि चांगलं आणि वाईट ह्याच्याही वरती आत्मा तो अविनाशी आहे. तिथे वाईट आणि चांगलं, कर्म करतानाही अकर्मदशा ती प्राप्त होते. त्यालाच अध्यात्म म्हटलं जातं. अध्यात्म म्हणजे पापही नाही बांधलं जाणार, पुण्यही बांधलं जाणार नाही, कर्मच बांधलं जाणार नाही. आणि कर्मच बांधलं गेलं नाही तर मग कर्माचं फळ येणारच नाही. मोक्ष प्राप्त होईल. अध्यात्माचं फळ मोक्ष आहे. आणि
धर्माचं फळ संसारात पुण्य बांधतो, पुण्याचं फळ संसारात पुढच्या जन्मात सुख, शांती, संपत्ती सगळं काही मिळेल. चांगली बायको मिळेल, चांगली मुलं होतील, चांगले आईवडील मिळतील, इन्कम, पैसेसुद्धा चांगले मिळतील, जन्मापासून सुखशांती. धर्माच्या फळानुसार आपल्या पुण्याचं बंधन असं असतं की जी इच्छा होईल त्याची पूर्ती होते, दुःख येतच नाही. ते धर्माचं फळ आहे, पुण्याचं फळ. आणि अधर्माचं फळ पाप आहे, आणि पापाचं फळ सगळेच इच्छे विरुद्ध घडत असतं. नावडत्या गोष्टी भोगाव्या लागतात, दुःख येतात, अपयश येतं, अपमान होतो, नुकसान होतं, दुःख होतं, आजार जडतात. सगळी अधर्माची फळं आहेत, पापाची फळं. पण आपल्याला अधर्म आणि अधर्माच्याही पुढे जायचं आहे. जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, नामस्मरण श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, वैराग्य श्रेष्ठ आहे, योग साधना श्रेष्ठ आहे, ध्यान श्रेष्ठ आहे. पण अर्जुनाकडून काही करून नाही घेतलं की एवढा जप कर, एवढं वैराग्य घे, एवढी भक्ती कर, एवढा त्याग कर, एवढी तपश्चर्या कर, एवढं ध्यान कर. अर्जुनाकडून असं काही करून नाही घेतलं. त्याला असं ज्ञान दिलं की तूच स्वतः अर्जुन नाहीस, तू स्वतः आत्मा आहेस. अशी दृष्टी दिली. आत्मावत सर्व भूतेषु, सगळ्यांना तत्वस्वरूपात, आत्मस्वरूपात पहा. त्याला हेही सांगितलं की बघ अर्जुना, तू ज्याला कृष्ण म्हणतो आहेस ते माझं स्वरूप नाही आहे, ते फक्त पंचमहाभूतांनी बनलेलं शरीराचं स्वरूप आहे, ते विनाशी आहे. मला तत्वस्वरूपात ओळख, असं आत्म्याच्या रूपाने ओळख. तर अर्जुनाला ही जी दृष्टी दिली त्याला अध्यात्मदृष्टी, अध्यात्मविज्ञान म्हटलं जातं. सारी गीता म्हणजेच अध्यात्मविज्ञान आहे. धर्माच्या बघा स्थापन उत्थापनाचा विचार नाही, या अध्यात्म तत्त्वज्ञानाच्या गोष्टी आहेत. आणि अर्जुनाला असं तत्त्वज्ञान दिलं. मग अर्जुनाला अशी दृष्टी मिळाली नंतर की नंतर सारी लढाई अर्जुनाने लढली, करोडो माणसांची हिंसा झाली, पण कर्म करताना अकर्मदशेमुळे त्याच जन्मामध्ये मृत्यू झाला नाही, मोक्ष मिळाला. म्हणजे अध्यात्मविज्ञान असं आहे की सांसारिक ज्या काही जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडत असतो, पण सूक्ष्मात आतून कर्मबंधन न होता मोक्षगतीची प्राप्ती होऊ शकते. त्यालाच अध्यात्म म्हटलं जातं बघा. आणि हे दादा भगवानांचं आध्यात्मिक विज्ञान आहे. हा काही नवा धर्म नाही, नवा संप्रदाय नाही. इथे स्वतः कोणी गुरु नाहीत, कोणाला शिष्य बनवत नाहीत. इथे दादाजींना आत्म्याचं जे ज्ञान झालं 1958मध्ये, तेच ज्ञान ते सगळ्यांना वाटत आहेत की बाबा तुमचं स्वरूप हे आत्म्याचं आहे. आपली मिथ्यात्व दृष्टी आहे, अज्ञानदृष्टी आहे, बहिर्मुखी दृष्टी आहे, आणि तोवर आत्म्याचं स्वतःच्या आत्मस्वरूपाचा अनुभव होऊ शकणार नाही. पण आत्मदृष्टी झाली, यातून आत्मसन्मुख दृष्टी झाली अध्यात्म विज्ञानाने, तर अविनाशी आत्म्याचा साक्षात्कार ह्याच जन्मात, ह्याच संसारातही होऊ शकेल बघ. म्हणजे ह्यालाच अक्रमविज्ञान म्हटलं जातं. हे मूळ पुरुष, जसे मूळ पुरुष म्हणजे रामचंद्र होऊन गेले, श्रीकृष्ण होऊन गेले, महावीर भगवान होऊन गेले, ह्या मूळ पुरुषांच्याच गोष्टी आहेत. आणि हिंदुस्थानात जेवढे भगवंत काही झाले त्यातला कोणीच नवा धर्म स्थापन नव्हता केला बघा. त्यांनी आध्यात्मिक विज्ञानच जगाला दिलं होतं. आणि तो देश, तो काळ, क्षेत्र, काळाच्या अधीन व्यक्ती जे त्यांचे अनुयायी कोणी झाले त्यांनाही त्यांनी आध्यात्मिक विज्ञानच दिलं होतं. पण नंतर मात्र हळूहळू तो संप्रदाय बनत गेला की आमचे महावीर आम्ही लोक जैन, आमचे कृष्ण भगवान आम्ही वैष्णव, आमचे रामचंद्र आम्ही हिंदू, आमचे शिव भगवान आम्ही लोक शिवधर्मी आहोत. पण मूळ पुरुषांनी कधीच आपला वाडा, संप्रदाय, पक्ष बनवला नाही. धर्माचे मतभेद त्यांनी कधीच सांगितले नाहीत. ते नंतर बनत गेले. खरं तर ते करत नाहीत, पण ते होत जातात. कारण मूळ पुरुषांचं उदाहरण बघा. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मुनींनी हे ज्ञान दिलं होतं की तुम्ही स्वयं ब्रह्मा आहात, स्वतःच परब्रह्म आहात. जगत स्वयंभू आहे, अनादी अनंत आहे.
शरीर पंचमहाभूतांचे विनाशी आहे हेच ज्ञान, पण त्यांनी ब्रह्म असा शब्द वापरला. नंतर शिवस्वरूपाचा विचार समजून घेतला तर जीव म्हणजे अज्ञानदशा आहे. राग, द्वेष, मोह त्याला जीवस्वरूप म्हटलं जातं आणि आत्मज्ञान त्याला स्वतःच शिवस्वरूप होत असतं. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद स्वरूप स्वतःच शिव आहे आणि अज्ञानता दूर झाली, भेदज्ञान प्राप्त झालं तर स्वतःच शिवस्वरूप आहे. तिथे जीव आणि शिवाचं मिलन होत असतं. आणि श्रीकृष्णानेही अर्जुनाला हेच ज्ञान दिलं की तू स्वतःच आत्मा आहेस, तत्वस्वरूपात जगाला बघ. भगवान महावीरांनीही हेच ज्ञान दिलं की संसारी दृष्टी ही मिथ्यात्व दृष्टी आहे. विनाशी हा मोह, आसक्ती, राग, द्वेषात बुडालेला आहे. त्याला मिथ्यादृष्टी म्हटलं जातं. सम्यक दृष्टी प्राप्त कर. सम्यक म्हणजे अविनाशी. मी स्वतः कोण आहे तेच ओळखा. बाकी सगळं मागून काही बोलतील, आमचा जैन धर्म, आमचा वैष्णव धर्म, पण इथे मूळ पुरुषांच्या तत्वाचाच विचार केला आहे आणि तत्वज्ञानच भेदविज्ञानाने प्राप्त होऊ शकतं. समोरासमोर कृष्ण भगवानांनी अर्जुनाला तत्वज्ञानाचीच शिकवण दिली. महावीर भगवानांनीही त्यांच्या फॉलोअर्सना तत्वज्ञानच सांगितलं आणि दादाजींनी तेच केलं आहे. बघा, दादा भगवान हा शब्द ज्यांच्यासाठी वापरतो ते स्वतः नेहमीच म्हणायचे, हे शरीर हे दादा भगवान नाहीच आहे, हे तर एम पटेल आहे. भादरण गावातले, कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस होता, संसारी होते, तरीही एक क्षण सुद्धा सांसारिक मोह नव्हता. बघा, त्यांना आत्म्याला जाणून घ्यायची आकांक्षा होती आणि 1958 जेव्हा ज्ञान झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की शरीर एम पटेल, मन वचन कायने मी पूर्णपणे त्यापेक्षा वेगळा आहे, त्याचा मला अनुभव आला आहे. पण दादा भगवान म्हणजे अंतरंगातील निरावरण आत्मा आहे, संपूर्ण अनुभवास आला आणि स्वतःला ज्ञानी पुरुष म्हणून घ्यायचे. भगवान स्वरूपात मी परिपूर्ण नाही होऊ शकलो, ज्ञानीपदात मी पोचू शकलो. भगवान म्हणजे अंतरंगातील आत्मा, तेच दादा भगवान आहेत. त्यांनाच परमात्मा म्हणायचे. भगवान म्हणा तुम्ही, तोच ॲब्सोल्यूट आत्मा आहे, पण मी मात्र ज्ञानी पुरुष आहे. ते स्वतःविषयी म्हणायचे की मी भगवान नाही आहे, मी ज्ञानी पुरुष आहे. म्हणजे बघा, जो सोनं तत्वाला जाणतो त्याला सोनार म्हटलं जातं, आत्मतत्वाला जाणतो तो ज्ञानी म्हटला जाईल. हेच स्वतः ज्ञानी पुरुष होते आणि हेच ज्ञान त्यांच्यात प्रकट झालं होतं की मी स्वतः कोण आहे. आणि तेवढंच नाही तर हे चालवणारा कोण आहे, या संसाराचा कर्ता कोण आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे, भगवान कुठे आहेत, भगवान काय करतायत, कर्म ही कशी बांधली जातात, कर्माचं फळ देणारा कोण आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, भगवानांचं स्वरूप काय आहे. आणि संसारातल्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांना उत्तरसुद्धा मिळालं. या संसारात दुःख आपल्याला का भोगावी लागतात, तमाम दुःखांपासून मुक्ती कशी प्राप्त करू शकू आणि त्याच्याही पुढे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती म्हणजे मोक्ष कसा प्राप्त करू शकतो, या साऱ्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडली आणि तेच विज्ञान जगाला ते वाटू शकले. ते सांगायचे की मला जे सुख प्राप्त झालं, शाश्वत सुख, अविनाशी सुख, त्याचाच मार्ग सर्वांनाही प्राप्त कसा होईल, तोच मार्ग सगळ्यांना सांगायचा आहे. आणि मग मी सांगायला आलो आहे, मला या संसारातला कोणताही मान नको आहे, कोणतीही अजिबात लक्ष्मी नको आहे, विषयविकार नको आहेत, शिष्यसुद्धा नको आहेत, कोणतीही संसारातली कोणतीच विनाशी गोष्ट मला नकोच आहे. असे ज्ञानी ज्यांच्या ठाई क्रोध नाही, मान नसतो, लोभ, मोह, विकार सारे नष्ट झाले आहेत, केवळ आत्म्याच्या अनुभव दशेतच निरंतर राहतात आणि तेच आत्मविज्ञान जगाला ते सांगतात. आम्ही हेच ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी हा सत्संग ठेवला आहे, जेणेकरून कसं संसारातील सारे व्यवहार पूर्ण करताना नवकर्मबंधन न प्राप्त ना बांधले जावे आणि तमाम दुःखांपासून मुक्ती मिळावी आणि कर्म समाप्त करत करत हळूहळू मोक्षगती प्राप्त करावी. म्हणजे हे आध्यात्मिक विज्ञान आहे, ह्याला कर्मविज्ञान म्हटलं जातं.
आणि यातून मूळ विचार हाच प्राप्त करून घ्यायचा की मी कोण आहे, आपलं रिअल स्वरूप काय आहे, आणि या संसार व्यवहारात जे काही कार्य होत आहे त्याचा कर्ता कोण आहे, खरा कर्ता कोण आहे, करविता कोण आहे. ही मूळ अज्ञानता निघून गेली तर संसारी तमाम समस्यांचा अंत होऊ शकतो. आणि ह्यालाच भेदज्ञान म्हटलं जातं, ह्यालाच आध्यात्मिक विज्ञान म्हटलं जातं. कशी स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख प्राप्त करून घ्यावी आणि या संसारातल्या जन्मजन्मांतरातल्या तमाम बंधनातून सुटावं. त्यासाठीचा प्रश्नोत्तरी सत्संग ठेवलाय, ज्यामुळे हे कळेल जिथे कुठेही आपण धर्मात किंवा व्यवहारात गुंतो तेव्हाही आध्यात्मिकता कशी प्राप्त करायची आणि त्यातून तमाम दुःखांपासून मुक्ती कशी मिळवायची. आता तुम्ही जरूर तुमचे प्रश्न विचारू शकता. हरेन काकूची: माझा प्रश्न आहे, ज्ञानी पुरुष आणि सद्गुरूंना कसं ओळखायचं? संत पुरुष आणि ज्ञानी पुरुष, सद्गुरू आणि ज्ञानी गुरु पुरुषांमध्ये आजकाल ज्यांना म्हणतात ना सद्गुरू देवांचा जय जयकार, त्यातले सद्गुरू ज्यांना म्हणतात ते गुरु आहेत. कारण त्यांना गुरूंकडून काहीतरी संसाराचं ज्ञान मिळालं आहे किंवा धर्माचं ज्ञान मिळालं आहे, गुरूंनाच आज सद्गुरू म्हटलं जातं. खरोखरच गुरु म्हणजे काय? वाईट सोडवतात, अशुभाचा त्याग करवतात, शुभाचं ग्रहण करवतात, त्यांना गुरु म्हटलं जातं. पण ज्ञानी पुरुष म्हणजे शुभ आणि अशुभ दोन्हीपासून मुक्ती, पाप आणि पुण्य दोन्हींमधून मुक्त होऊन आत्म्याचा साक्षात्कार जे प्राप्त करून देतात त्यांना ज्ञानी पुरुष म्हणतात. दादा भगवान स्वतःला ज्ञानी पुरुष, त्यांना ज्ञानी पुरुष म्हणतात. ज्ञानी पुरुष म्हणजे संसारातली कोणतीच भौतिक गोष्ट त्यांना नकोच आहे. कसा आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकेल तर तो त्यांच्या कृपेने होऊ शकतो बघा. म्हणजे संत पुरुष किंवा सद्गुरू किंवा गुरु हे संसारात आपल्याला वाईटाकडून चांगल्याकडे घेऊन जातील, पापातून सोडवतील, पुण्याची प्राप्ती करून देतील. पण अकर्मदशेची प्राप्ती नाही करून देऊ शकत. पण ज्ञानी पुरुष अकर्मदशेतही आपल्याला घेऊन जातील. त्यांनाच ज्ञानी आत्मज्ञानी पुरुष म्हटलं जातं. समजते आता तुम्हाला? होय. म्हणजे इथे हेच घडतं की आपण स्वतः कोण आहोत त्याची ओळख होते आणि संसारात कर्म करताना सुद्धा अकर्मदशेत कसं राहायचं त्याची जागृती प्राप्त होते. समजलं का आता तुम्हाला? हो दीपक भाई. चंद्रप्रकाश पांडे: आत्म्याची उत्पत्ती का आणि कशी झाली, हा माझा पहिला प्रश्न आहे. आत्म्याची उत्पत्ती कशी झाली? का आणि कशी झाली? का आणि कशी झाली? आत्मा अविनाशी आहे का अविनाशी आहे? अविनाशी आहे. अविनाशी. अविनाशी गोष्टींची उत्पत्ती नाही होत, त्यांचा विनाशही होत नाही. म्हणजे शाश्वत तत्व आहे आत्मा. आत्मा म्हणजे मूळ आत्मा जी शाश्वत तत्व आहेत त्याशी 6 अविनाशी तत्व या संसारात शाश्वत आहेत. आणि त्या तत्वांचं विज्ञान जाणून घेणं त्यालाच अध्यात्म म्हणतात. म्हणजे शाश्वत गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. शाश्वत गोष्टी आहेत. आत्मा अविनाशी वस्तू आहे, जडसुद्धा अविनाशी वस्तू आहेत, त्यातल्या अवस्था विनाशी आहेत, पण त्यातलं मूळ तत्व अविनाशी आहे. आणि कालतत्व, आकाशतत्व, गती सहाय्यक तत्व, स्थिती सहाय्यक तत्व अशी 6 अविनाशी तत्व आहेत. त्यांची कधी उत्पत्ती झालीच नाही, त्यांचा विनाशही कधी होणार नाही. अवस्थांची उत्पत्ती होतेच. म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी आहे. आता पृथ्वी, सूर्य, चंद्र बघा एकमेकांभोवती फिरत राहतात, त्यामुळे चंद्राच्या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी अशा अवस्था निर्माण होतात. पण मूळ चंद्र कधी कमी होत नाही, कधी जास्तही होत नाही, तसाच्या तसाच राहतो तो. तसंच आत्मा कायम तसाच्या तसाच आहे. हे स्त्री, पुरुष, गाय, म्हैस, देव, नरक, जनावर या सगळ्यांच्या अवस्था उत्पन्न होतात, पण आत्मा नेहमी विशुद्ध असतो, त्याचा विनाश नाही होत. अवस्थांचा विनाश होतो, उत्पत्ती होते, विनाश होतो अवस्थांचा. बरं, माझा दुसरा प्रश्न आहे, ब्रह्मांडाची निर्मिती का आणि कशी झाली? खरं तर ब्रह्मांड म्हणजे कशाला म्हटलं जाईल? जिथे 6 अविनाशी गोष्टी आहेत त्याला लोक म्हटलं जातं, आणि दुसरा भाग आहे ब्रह्मांडाचा, त्याला आलोक म्हटलं जातं. आलोकात आकाशतत्व एकच आहे आणि लोकात 6 अविनाशी तत्व आहेत, आणि 6 अविनाशी तत्व एकमेकांच्यात रिव्हॉल्विंग होत राहतात आणि परिवर्तन होऊन अवस्था उत्पन्न होतात.
ह्या अवस्था विनाशी आहेत, पण ती मूळ वस्तू अविनाशी आहे. म्हणजे या विनाशी अवस्था आपण पाहू शकतो आणि मूळ तत्व ज्ञानाच्या दृष्टीनंतर समजायला लागतं. म्हणजे या ब्रह्मांडाची निर्मिती कधी झालेलीच नाही आहे बघा. अनादी अनंत अनादी काळापासून ते आहेच, अनंत काळापर्यंत आहेच आणि असंच राहील. फक्त आपण संसारातून म्हणजे आपण जसे हॉलमध्ये एंट्री घेतो, पण हॉल फिरून नंतर एक्झिटमधून बाहेर पडतो. असंच संसार व्यवहारात आपली एंट्री होते आणि एक्झिटमधून मोक्षगती आपल्याला प्राप्त होते. आणि हे सगळं म्हणजे बघा एक्झिबिशन असतं ना मोठं, माणूस येतो आतून, नंतर तो बघतो, हे बघेल, खाईल, पिईल, फिरेल, नंतर मग एक्झिटमधून बाहेर निघून जाईल. तशी संसारात आपली एंट्री एक्झिट असतेच असते संसार व्यवहारात. हां बघा. पण पण मूलतः अविनाशी आहे आणि बघणारा जाणणार आहे. पण प्रेम अज्ञानतेने, स्वरूपाच्या अज्ञानतेमुळे रागद्वेष करतो. अवस्थेतच जेव्हा ट्रेनमध्ये बसतो तेव्हा मी पॅसेंजर आहे, लग्न केलं मी नवरा आहे, मुलाचा जन्म झाला की मी बाप आहे, अशा अज्ञान मान्यता ठरून जातात, रॉंग बिलीफ. आणि संसारात बंधनात अडकतो तो. जेव्हा रॉंग बिलीफ पुसली जाते, शाश्वत तत्वाचा अनुभव येतो, तेव्हा नंतर या रॉंग बिलीफमुळे, अज्ञानतेमुळे कर्म बांधतात, त्याचं फळ भोगतो. नवी कर्म बांधली नाही तर मोक्षगती प्राप्त होते. हो, कोणती घटना घडण्यामागे काय रहस्य असतं, का घडते ती? ॲक्च्युली आपण अज्ञानतेमुळे जी दखल दिली आहे त्याचं फळ मिळण्यासाठीच घटना घडतात आणि कर्मफळ आपल्याला मिळतं. आता मागील जन्मात काय होतं की बाबा माझं लग्न नाही झालं, कोणी चांगली मुलगी मिळाली तर बरं होईल, शांतपणे जीवन जगेन, एखादा मुलगा व्हायला हवा, एक मुलगी व्हायला हवी, तर 2 बेडरूमचा फ्लॅट असायला हवा, अशी भावना केलेली आहे, दखल. हां, आणि तशी दखल दिल्याने ह्या जन्मात तुमचं लग्न होतं, मुलगा होतो, मुलगी होते, सगळे येतात. ही घटना का, लग्नाचा एव्हिडन्स का आला, तर आपण कॉजेस पेरली होती, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला. म्हणजे कोणतेही संयोग, कोणी अपमान केला तरी तुमच्या कॉजेसचाच परिणाम असतो. तुम्हाला प्रॉफिट झाला तरी कॉजेसचाच परिणाम आहे. तुम्ही रस्त्यावरून चालत चालत पडलात आणि लागलं तरी कॉजेसचाच परिणाम असतो. या घटना आपल्याला जे परिणाम म्हणजे कॉजेस जे आपण पेरले आहेत त्याचा परिणाम भोगण्यासाठीच या साऱ्या घटना होतात. त्यावेळी सगळे संयोग जुळतात, फळ मिळतं, एव्हिडन्स नंतर विखुरतात. पण अज्ञानतेने फळाला, मला या माणसाने धक्का मारला, मला पाडलं, मला खूप लागलं, मी तर त्रासूनच गेलो आहे, ते अज्ञानतेने रागद्वेष करतात. आणि तिथे नवी दखल होते. त्यामुळे पुढच्या जन्मात मग एव्हिडन्स मिळत राहतात बघा आणि फळ तुम्हाला मिळतं. बरं. आत्ता ज्या घटना घडत आहेत त्या तुम्ही रागद्वेष नाही केलात तर नवं कर्मबीज नाही पडणार, तरच तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. हेच रहस्य समजून घ्यायचं आहे. घटना सुधारायचीही नाही आहे, ती बाजूलाही सारायची नाही आहे. घटनेत रागद्वेष करायचे नाही. आता ते रागद्वेष कसे ना होतील, वितराग होऊ शकेल, हे समजून घ्यायलाच हे आध्यात्मिक विज्ञान आहे. समजते आता तुम्हाला? हो.